डोंबिवलीमधल्या 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटलेला आहे। डोंबिवलीमधील आयरेगाव या ठिकाणच्या समर्थ कॉम्प्लेक्सवर तोडक कारवाई केली जाणार आहे आणि समर्थ कॉम्प्लेक्सवर तोडक कारवाई करण्यासाठी केडीएमसीने नोटीस बजावली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील नोटीस बजावली, त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती आहे। कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं नागरिकांनी म्हटलंय। केडीएमसी वारंवार हे जर करत राहिली तर आम्हाला बाबा आत्महत्येशिवाय धंदा दुसरा कामच नाही करणार, आम्ही तेच करणार, कारण आम्हाला आता पर्याय नाही। एवढं आमच्यावर कर्ज झालेलं आहे, मग त्याचं काय? फक्त तोडणं हेच काम, त्याच्यावर सोल्युशन काहीच नाहीये। आम्ही रक्ताचं पाणी करून हे घेतलंय, जेवढं होतं तेवढं ह्याच्यामध्ये या बिल्डिंग मध्ये घातलंय, पैसा होता तेवढा, आणि आता आम्ही जाणार कुठे? महानगरपालिकेला फक्त आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, आमची काही डिमांड नाही। एक तर आमचे घरे वाचलं पाहिजे, एक तर जे आमचे इंटरेस्ट सोबत आमचे जे पैसे आहे ते आम्हाला भेटले पाहिजे। जाणून बुजून काही महापालिकेचे अधिकारी या 65 इमारतीमधील काही रहिवाशांच्या बिल्डिंगवर जाणून बुजून कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत। कोर्टामध्ये मल्हार हाईट्सच्या नावाने याचिका असताना देखील जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्सवरती कारवाई करण्याचा घाट काही अधिकाऱ्यांचा आहे। काही विशिष्ट बिल्डरांना वाचवण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतायत का, अशी शंका आमच्या मनामध्ये येते। प्रशासनाने असं जर कुठला कारवाईचा घाट घातला तर त्यांना पहिले भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागेल। प्रशासनाने अशी चूक करू नये अशी माझी